बड्या कर थकबाकीदारांविरुद्ध मनपा करणार जप्तीची कारवाई। शिक्षिकेच्या वेतनाप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्ची जप्तीचे आदेश, मात्र तुर्तास कारवाई टळली। नंदुरबार पोलीस वसाहतीतील घरफोडीचा छडा, 5 आरोपी जेरबंद, नंदुरबार एलसीबीची कारवाई। ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करीत व फेवर ब्लॉकचे काम करून द्या, ज्येष्ठ नागरिकांची आमदार राम बधाणेंकडे मागणी। आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन। धुळे महापालिकेने बड्या कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे। दरम्यान काही बड्या थकबाकीदारांची मालमत्ता कर धनादेशद्वारे दिल्याने त्यांच्यावरील जप्तीची कारवाई टळली आहे। थकबाकीदार करदात्यांनी तात्काळ कर भरावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे। धुळे शहरात महानगरपालिकेच्या कर थकबाकीदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। कर वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेकदा निधीची चणचण देखील भासत असते। म्हणूनच महानगरपालिकेने बड्या कर थकबाकीदारांविरुद्ध थेट जप्तीची कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे। बड्या कर थकबाकीदारांना नोटिसा बजावीत थेट जप्तीच्या कारवाईस मनपा पथक जात असल्याने काही थकबाकीदारांनी धनादेशाद्वारे कर भरण्याची भूमिका घेतली असता त्यांच्यावरील जप्तीची कारवाई तुर्तास टळली आहे। धुळे शहरातील फुलवाला चौक येथील चाणक्य डेव्हलपर्स यांच्याकडे 5 लाखाहून अधिक थकबाकी असल्याने आज जप्ती पथक कारवाईसाठी गेले असता या ठिकाणी चाणक्य डेव्हलपर्स कडून धनादेश देण्यात आला, त्यामुळे सदर कारवाई स्थगित करण्यात आली। तसेच धुळे शहरातील आकाश ट्रेडर्स यांच्याकडे देखील 1 लाखाहून अधिक थकबाकी असल्याने सदर जप्ती पथक कारवाईसाठी गेले असता त्या ठिकाणी मालकाकडून धनादेश दिल्याने कारवाई स्थगित करण्यात आली आहे। धुळेकर नागरिकांनी महानगरपालिकेच्या कराचा भरणा वेळेत करावा, थकबाकीदार करदात्यांनी तात्काळ थकीत कर भरावा असे आवाहन धुळे महानगरपालिका प्रशासनाने केले आहे। अन्यथा अर्थात बाकीदारांविरुद्ध जप्तीसह उचित कायदेशीर कार्यवाही केली जाईल असा इशारा बजावण्यात आला आहे। कारवाई वेळी जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक अनिल सुडके, निरीक्षक किशोर बागुल, पंकज मोरे, सचिन पवार, अशोक मांगळीकर उपस्थित होते। बऱ्याच मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अनिता दगडे पाटील यांनी 13 जप्ती पथके तयार केली असून त्या अनुषंगाने आज दिनांक 17/1/2025 रोजी गल्ली नंबर 4 फुलवाला चौक येथील चाणक्य डेव्हलपर्स येथील यांच्याकडे 5,21,000 रुपये 995 रुपये थकबाकी असल्याने कारवाईसाठी आलो असता त्यांनी सदरचे धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे। तसेच देवपूर विभागातील चावरा स्कूल यांच्याकडून 5 लाख रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे। तरी धुळे शहरातील सर्व मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती। घोडदे येथील शाळेतील शिक्षिकेस वेतनापोटी 27,49,270 रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्ची जप्तीचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत। दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मार्च अखेर संबंधितास पैसे देण्याचे आश्वस्त केल्याने तुर्तास न्यायालयाची कारवाई टळली आहे। घोडदे येथील दी बहिर्मदेव एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोडदे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती राजश्री दादाजी शिरवाडकर यांना संस्थेने बेकायदा सेवेतून कमी केले होते। संस्थेच्या या निर्णयाविरुद्ध संबंधित शिक्षिकेने शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे ॲडव्होकेट सुरेश दयाराम गांगुर्डे, ॲडव्होकेट प्रीतम गांगुर्डे, सौ शीतल प्रीतम गांगुर्डे तसेच ॲडव्होकेट चंद्रकांत करणकाळ यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती। सदर याचिकेचा निर्णय देताना संबंधित शिक्षिकेचा तिला कामावरून कमी करण्याचा संस्थेचा निर्णय न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला।
व तिला पुन्हा कामावर रुजू करून घेऊन रक्कम रुपये 27,49,270 संस्थेने संबंधित शिक्षिकेला अदा करावेत असा आदेश पारित केला होता। सदर आदेशाची वसुली दरखास्त साक्री येथील ॲडव्होकेट निलेश एकनाथ चौधरी यांच्या मार्फत दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर धुळे येथे दाखल करण्यात आली आहे। सदर आदेशाची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत होणे गरजेचे होते, परंतु त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे धुळे न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध खुर्ची जप्तीचे जंगम वॉरंट जारी केले। संबंधित आदेशाची अंमलबजावणी पोलीस फौजफाट्यासह पोलीस कॉन्स्टेबल योगेश वानखेडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली पाटील व धुळे न्यायालयाचे बेलीफ श्री उत्तम मोरे यांच्या मदतीने करण्याकरिता गेले असता संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत कोणी हजर नव्हते व त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी आज रोजी वसुली दरखास्त प्रकरण बोर्डावर घेऊन माननीय दिवाणी न्यायालयात याचना करून मार्च 2025 अखेर संबंधित शिक्षिका राजश्री शिरवाडकर या पीडित शिक्षिकेचे थकीत वेतन देण्याचे लेखी आश्वासन शपथेवर सादर केल्याने माननीय न्यायालयाने पुढचे जप्तीचे आदेश तूर्त स्थगित केला असल्यामुळे खुर्ची जप्तीची कारवाई तुर्तास टळली आहे। त्या संदर्भात वसुली दरखास्त प्रकरणातील वकील श्री ॲडव्होकेट निलेश एकनाथ चौधरी यांना व पीडित शिक्षिकेला शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून लवकरात लवकर थकीत वेतन मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। थकीत वेतन मिळवून देण्याकरिता शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्यामुळे शिक्षणाधिकारी धुळे यांच्या विरुद्ध खुर्ची जप्तीची कठोर कारवाई यावेळी टाळण्यात आली आहे। जवळजवळ पाऊण वाजलेला आहे। 5 वाजेपर्यंत आम्ही बजावणीसाठी इथं थांबू। बघू आता किती वेळात येतात शिक्षणाधिकारी साहेब, त्यांची कर्तव्य कशी पार पडतात ते बघू। नंदुरबार पोलीस वसाहतीतील घरफोडी प्रकरणाचा छडा लावीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 5 संशयितांना जेरबंद केले। दरम्यान संबंधितांकडून शहादा पोलीस स्टेशन व तळोदा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहत परिसरात साधारणपणे 29 डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत लाखोंचा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार यांनी समांतर तपास केला असता 8 जानेवारी रोजी मध्य प्रदेश राज्यातील नरवाळी गाव परिसरात चौकशी करीत या प्रकरणी पॅरेसिंग अनारे व 29 वर्ष राहणार मध्य प्रदेश, मनसिंग सदनसिंग चौहान व 19 वर्ष राहणार मध्य प्रदेश, फुलसिंग हरसिंग मंडोई वय 23 वर्ष राहणार मध्य प्रदेश, राजललित सोनी वय 30 वर्ष राहणार मध्य प्रदेश, हार्दिक कुमार जसवंत सोनी वय 32 वर्ष राहणार गुजरात यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 23,34,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नाईक मोहन ढमडेरे, पोलीस शिपाई अभय राजपूत, विजय धिवरे यांच्या पथकाने केली आहे। सध्या त्यांची पोलीस कस्टडी आपल्याकडे 20 तारीखपर्यंत आहे आणि आमचे जे इंट्रोगेशन आहे वेगवेगळ्या आरोपींचं, त्यामध्ये इतर काही गुन्हे उघडकीस आणण्याची पूर्ण संभावना आहे आणि आपले जिल्ह्यामध्ये नव्हे तर बाकी जिल्ह्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये त्यांनी जर केला असेल, मग आम्ही त्या पोलीस विभागाला संपर्क करून या आरोपीला त्यांच्याकडे सोपविण्याचं पुढचं काम सुद्धा करू। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235-570। धुळे शहरातील वलवाडी परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करावे, त्यासाठी परिसरातील मोकळ्या जागेत संरक्षक भिंत व फ्लेवर ब्लॉकचे काम आपल्या विकास निधीतून करून द्यावे अशी मागणी करीत ज्येष्ठ नागरिक संघाने
आमदार राम भदाणे यांना निवेदन सादर केले आहे। धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवाभावी सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान धुळे संलग्नित महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ फेस्कॉनच्या माध्यमातून स्वयंसेवी कार्यकर्ते कार्यरत आहेत। धुळे शहरातील वलवाडी परिसरात सर्वे नंबर 91 ब व 2 या मोकळ्या मैदानावर ज्येष्ठ नागरिक एकत्र येत विविध कार्यक्रम साजरे करीत असतात। या ठिकाणी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात यावे, तसेच आमदार निधीतून मोकळ्या मैदानात संरक्षक भिंत बांधून द्यावी व फेवर ब्लॉकचे कामही करून द्यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने आमदार राम भदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी हरिश्चंद्र मिसाळ व सहकारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। नमस्कार, जय श्रीराम। मी हरिश्चंद्र विश्राम मिसाळ, सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष। गेल्या 2 वर्षापासून आमच्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या नकाने रोड परिसरात कोणत्याही प्रकारचं विरंगुळा केंद्र उपलब्ध नाही। सदरून विरंगुळा केंद्र होण्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत, परंतु आज तागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही महापालिकेकडून झालेली नाही। त्यामुळे आम्ही आमच्या धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय भैयासाहेब राघवेंद्र पाटील भदाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांना आम्ही निवेदन दिले की कृपया आमच्या सर्वे नंबर 91 ब 2 वलवाडी या शिवारातील ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड करून पेवर ब्लॉक बसवून विरंगुळा केंद्र निर्माण झाल्यास नकाने रोड परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल। या निमित्त आपण आम्हाला योग्य ते सहकार्य करून आम्हाला सदरहू विरंगुळा केंद्रात मंजुरी मिळवून द्यावी अशी विनंती आज आम्ही आमच्या सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना केलेली आहे। धन्यवाद। आम्ही केलेल्या विनंतीला त्यांनी योग्य तो सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून लवकरच आम्हाला ते विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम वगैरेची व्यवस्था करून देतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य निश्चितच प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या विचारांचा अवलंब प्रत्येकाने जीवनात केलाच पाहिजे असे प्रतिपादन आयोजित व्याख्यानातून करण्यात आले आहे। भारत विकास परिषदेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल सभागृहात स्वामी विवेकानंद जीवनदृष्टी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। भारत विकास परिषदेच्या वतीने आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी युवराज करंकाळ हे होते। यावेळी सीए प्रकाश पाठक, अजय कासोदेकर, जयेश वाणी यांच्यासह धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। 99 साली जाण्याच्या काही दिवस अगोदर खर्डीच्या महाराजांना एक विशेष अशा पद्धतीचा कौटुंबिक लाभ झाल्यामुळे त्यांनी स्वामीजींचं नाव हे विवेकानंद ठेवलं। जगाला जे विवेकानंद माहिती आहे